मराठा आरक्षणासाठी अगदी टोकाची भूमिका घेतलेले जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत। 26 जानेवारीला ते मुंबईला पोहोचणार आहे। सध्या लोणावळ्यापासून पुढे चालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आज पनवेल इथे मुक्काम करणार आहेत आणि मुंबईमध्ये येण्यासाठीची जी तयारी आहे ती महानगरपालिकेकडून आता पूर्ण करायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या फॅशन स्ट्रीट रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 5 ते 6 ट्रक भरून या ठिकाणी टॉयलेट्स मागवण्यात आलेले आहे। जवळपास 500 टॉयलेट्स या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे आणि या 500 टॉयलेट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांची व्यवस्था करण्यात येत आहे। आपण पाहतो या ठिकाणी बघा कार्पेट सुद्धा आणण्यात आलेला आहे आणि तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे एक पद्धतीने। आणि त्यासोबतच पाण्याचे जे टँकर्स आहेत ते सुद्धा मागवण्यात आलेले आहेत। महिलांच्या टॉयलेटची वेगळी सुविधा केली जाणार आहे, त्यासोबतच पुरुषांच्या टॉयलेटची सुद्धा वेगळी सुविधा या ठिकाणी केली जाणार आहेत। आणि फॅशन स्ट्रीटचा हा जो संपूर्ण रस्ता आहे या ठिकाणावरती हे सगळे टॉयलेट असणार आहे। पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी महानगरपालिकेकडून करायला आता सुरुवात झालेली आहे। पण 500 टॉयलेट जे आहेत ते कमी पडणार असा जो पवित्र आहे, असं जे वक्तव्य आहे ते मराठा आंदोलकांनी केलेलं आहे। जवळपास 5 ते 6 लाखांचा जो मॉब आहे तो मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे। ही गर्दी जास्त होईल। 3 कोटी मराठा बांधवांसह मुंबईमध्ये येऊ असं निर्धार जरांगे पाटलांनी केलेलं आहे। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते महानगरपालिकेसमोर आहे। तयारीला सुरुवात झाली आहे। ही तयारी पूर्ण पडणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीषचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।